मित्रांनो, आजी निघाली गावाला आणि हे पाहू शकता छोट्या मोठ्या वस्तू खायचं वगैरे सगळं भाजी बिजी सगळं आजी आता गावी घेऊन चालली आहे. तर चला मित्रांनो, मी निघालोय गाडी आणण्यासाठी, कारण आजी तयारी करते इकडं. तर नमस्कार मित्रांनो, ओढगावकडची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, नेहमीप्रमाणे मी गावी निघालोय आणि गावी निघालोय म्हणजे आपला कल्पेश जाधव आहे, म्हणजे आपला कल्पेश भाव आपला. तर त्याच्या आईवडिलांना म्हणजे आपल्या पांडुआबांना सोडायला जायचे गावाला. पांडुआबा आणि कल्पेशची मम्मी, तर त्यांना गावी सोडायला जायचे आणि त्या निमित्ताने आपली आजी देखील पुण्याला होती. जवळपास 2 महिने आजी पुण्याला होती. तर त्या निमित्ताने आजीला देखील गावाला सोडणं होईल. तर मित्रांनो, निघालोय गावाला. रात्रीचे 11 वाजलेत. मित्रांनो पाहू शकता, इकडं 11 वाजत आलेले आहेत आणि रात्री 11 वाजता आता मी निघणार आहे पुण्यातून. चाललाय तो आता असतात रात्रीच नाहीत कोण. मित्रांनो, आता रात्रीचे 3 वाजलेत आणि प्रतापगडच्या पायथ्याशी म्हणजे वाडा कुमरोशी या गावाजवळ थांबलोय. रात्रीचे 3 वाजलेत आणि थोडी डोळ्याला जरा गुंगी लागायला लागली होती, त्यामुळे थोडं गाडी थांबवली आहे. आपली गाडी आणि तिकडे जे एकदम लाईट दिसत आहेत ना, ह्या इकडं आपलं प्रतापगड आहे. आता इकडं वाड्याचं दृश्य बघू शकता. संपूर्ण शांतता, एक पण दुकान हॉटेल बिटेल चालू नाही चहा पाणी घ्यायला, कारण महाबळेश्वरमध्ये पण काहीच चालू नव्हतं. आणि आता आम्ही वाड्यावर थांबलो आहे आणि अजून अर्ध्या तासात आम्ही घरी पोचल. इकडे पाहू शकता, हे सगळं मटेरियल घेतलं आहे. कोण येत काय माहिती, बसलेत कोण येत काय माहिती. मित्रांनो, फायनली आपण गावामध्ये पोहोचलो. हे गवत बघू शकता, गाड्यांची जास्त ये जा नाही, त्यामुळे संपूर्ण गवत रस्त्यावरती आलंय. फायनली मित्रांनो, गावामध्ये पोचलोय. रात्रीचे 3:30 वाजलेत. शक्यतो मी जर आलो तर एवढा रात्री मी तिकडून येतो, म्हणजे आमच्या पलीकडच्या रस्त्याने येतो. पण आता गवत भरपूर असेल त्याच्यामुळे ह्या बाजूने आलोय. इकडे पाहू शकता आजी. मित्रांनो, इकडे पाहू शकता मंदिरामध्ये जे कामगार लोक आहेत ते मस्तपैकी इकडं झोपलेत आणि आता आम्ही चाललोय घराच्या दिशेने. आई एकदम हळूहळू मोजत चालले पाय. चल, टॉय दाखवले मी. काय तुला बोलू, आपली नको तुझी नाटक. मित्रांनो, 3:30 वाजलेत. गाव एवढा सामसून झालेला आहे. चिट पाखरू नाही काय काय, चिट पाखरू नाही ना काय काय. अगं चिट पाखरू नाही. काय टाकलं नाही. चल चल, तू एक भैर्या बाईस. अरे तू लॉक केलंस ना गाडीला. तर फायनली मित्रांनो, घरामध्ये पोहोचलोय. पाहू शकतो इकडं 3:45 वाजलेत आणि घरामध्ये आल्याच्यानंतर एवढं फ्रेश वाटतंय, कारण की पहिलं कधी 2 महिन्याच्या नंतर 1 महिन्याच्या नंतर घरामध्ये आलं ना, वरती सगळी लाकडं होती, कौलं होती, त्याच्यामुळं घरामध्ये येऊ वाटायचं नाही. आणि आता कसं वरती मस्तपैकी पत्रा आहे, खाली लाद आहेत, त्यामुळे काय वाटत नाही. स्लॅब नाही ना होते. स्लॅब का काय करतात काय माहिती.
फक्त कलश करणार आहे, कळस. चूल जर रात्री तर तेव्हा मी आपली व्हायची जाळायची तिकडं म्हणलं वाईट चुलीला रागा करायचा होता ते वासबीचं घातलं असं कवलं आपलं पाणी तापवाय आणि फाटी तिकडं भरली असती ते नाही झालं. नेली पण होय आपल्याला भरणारा ना माहिती आहे ती तिथपर्यंत होय पोरकं टाकते त्याच्या वरपर्यंत फाटी होती नाही राहिली. पंखा लावलाय दुसरा तिकडं पंखा कुठे आहे? तर सुप्रभात मित्रांनो, मस्तपैकी रात्री 4 वाजता आलो, त्यानंतर झोपलो आणि आता सकाळचे 8:30 वाजलेत. मस्त गावचं वातावरण आहे. पाऊस नाही आहे सध्या, म्हणजे पाऊस रात्री संध्याकाळी वगैरे येतो. तर उठल्याच्या नंतर मस्तपैकी आजीची आता लगबग चालू आहे. तर चला मित्रांनो आजीकडे बघूया. त्याआधी मित्रांनो गावचं वातावरण दाखवतो. पावसाळा गेलाय आता, परंतु परतीचा पाऊस का काय ते परत आलेलं आहे. त्याच्यामुळं वातावरण सगळं आता पिवळं पिवळं होत चाललंय. आणि आजी मित्रांनो 2 महिने पुण्यात होती आणि एकदम निवांत बसलेली असायची, कारण तिला सगळं हाताजवळ मिळायचं. सुना नात सर्व हाताजवळ द्यायचे. आता तिचं खरं आता चालू झालंय, म्हणजे चहा बनवणं, आता स्वतःसाठी सर्व करणं. हे बघू शकते. काय करत होतीस? ती ते आगवाळे आखून ठेवले तिथे का त्याच्या आहे ती घे त्याला त्या कांद्याला उकडले बघ आणि ते कुवाळा का काढलास? हा कुवाळा का काढलास? तो अशा काढून दिला खाली तीन ठेवला होता आपला तो का? मग काढला तर काय माझ्या घराला बांधायचे. बघा मित्रांनो, आता तिची लगबग चालू झाली. मस्तपैकी चप्पल घातली आणि आता तिचं आता राज्य चालू आहे इथं. तो आलं तर इथे न्यायला होय पोळ. मित्रांनो आमच्या आजीने कुवाळी लावली होती, दाखवतो तुम्हाला. ती कुवाळी मित्रांनो कोणीतरी चोरून नेलेत आणि बघा हा काढून ठेवलाय आता. बघा हा कुवाळा काढून ठेवला आता, कारण हा एकच राहिला. ऍक्च्युली 5 ते 6 कुवाळे होते, तर कोणीतरी घेऊन गेला असं तिला सांगितलंय गावामधल्या आशा का कोणी. बघा ही कुवाळी लावली होती, त्याच्यामध्ये आता एकच राहिली. ती आता नवीन घर आहे त्याच्यामुळे इथं कुठंतरी घराला बांधायला होईल तो कुवाळा. आता मित्रांनो 2 महिने मस्तपैकी आजी पुण्याला होती. सर्व आयतं भेटत होतं तिला, पण तिला ते नको वाटतं आयतं. तिच्या हातून केलेलं तिला काम करायला आवडतं, स्वतः बनवायला आवडतं. त्याच्यामुळे ती सारखी बोलत होती मला गावाला जायचे 2 महिने. आता मी वैतागलोय गावाला पुण्यात बसून बसून. तर त्याच्यामुळे तिला आता पुण्यावरून आणले इकडे आणि आता तिचं राज्य चालू झालंय म्हणजे गावामध्ये. कारण की तिचं घर, तिचं सर्व तिचा संसार. जरी घर आम्ही बांधलं असलं तरी आमची आजी मालकी हक्क आहे या घराचा. त्याच्यामुळे आता तिची भांडी, तिचं हंडा, तिचं सगळं, तिचं गॅस वगैरे, त्यामुळे ती तिच्या राज्यामध्ये आली आता. मित्रांनो परतीचा पाऊस येऊन गेला, चालूच आहे पाऊस. आणि भात बघू शकता मित्रांनो एकदम पिवळसर झालेत. भरपूर ठिकाणी भात कापणी चालू झाली आहे, पण आमच्या सख्यात त्यांनी हे भातं लावलेली आहेत, तर ही अजून काय कापली नाहीत. आणि जी कापलेत हे पाहू शकता, ती मित्रांनो परत उगवून आलेत. हे बघा ही भातं परत उगवून आलेत. हे सख्यात ते गेलेत पंढरपूरला आणि आता गावामध्ये सध्या आहे ना 5 ते 6 बाया असतील फक्त आणि एका दुसरे आजोबा, कारण सर्वजण आता पंढरपूरला गेलेत. आणि इकडं सगळं गवत पिकलं होतं, परंतु पाऊस परत आल्याच्या नंतर सर्व आता परत हिरवं झालंय. ओ भाग्याय, रात्री आणले आईला. हो बरी आहे. हा बरे सगळे. भाग्या आहे म्हणजे आमच्या आईची, आमच्या आजीची खास मैत्रीण. ती जर गावाला आली की गावाला यायचं, ती गावावरनं पुण्याला शहरात गेली की शहरात जायचं, असं त्यांचं ठरलेलं आहे. भात बघा मित्रांनो खूप मस्तपैकी पिकलेली आहेत, परंतु पावसानं परत वाट लावलेली आहे भातांची.
तिकडे बघू शकता आपल्या लिंबाचं झाड, आंब्यानं मस्त आता उंची गाठली आहे. आणि आपलं मागचं दार, तिथून आपण घरातलं दृश्य, ही आजीची गडबड. मित्रांनो इकडे पाहू शकता भातं कापणी चालू आहे. आमच्या सख्या आबांची भातं कापतायत. आणि इकडे बघू शकता संगी आणि ही सोनी आहे बघा, आमची कोकणातली वाघीण बघा. बघा आहे का कुणाला विळा चालवता येतो का? आणि बघा कशी पटापटा पटापटा भातं कापते. भोऱ्या बघा, आहे का नाही सर? आहे का शहरातल्या मुलींना? होय का सोनी? आहे अशा शहरातल्या पोरी करतील अशा काम? मग बघा मित्रांनो, हे सगळं ह्या दोघींनी कापलेलं आहे. म्हणजे जास्त नाही आहे, परंतु दोघींचं मेहनत. इथं उन्हातून, ऊन बघा रखरखतंय, सूर्य डोक्यावरती आलाय. आणि इथं बघू शकता ह्या दोघींची लगबग. मित्रांनो हे खरं आयुष्य आहे. आईने ना मस्तपैकी साबुदाण्याची खिचडी बनवली आहे. इकडे बघू शकता, त्यात मिरच्या नाही काय नाहीत, बनवते काय ना काहीतरी बनवते. आज आहे एकादशीच्या निमित्ताने आपली आजी खिचडी बनवते. काय नाही, किती वाजता पोहोचली, काय झालं घालू काय घ्या? ते तू बघ बाबा, मला नाही माहिती. पाणी आपण किती टाकते तो ठेवला पाहिजे. मित्रांनो मस्तपैकी आता नाश्ता चालू आहे. आजी आता एकादश आहे, आज कार्तिकी एकादश. तर आजी मस्तपैकी आता खिचडी बनवली आजीने. आणि आता नाश्ता चालू आहे. आता बाहेर मस्तपैकी ऊन पडले, पाहू शकता बाहेरचा नजारा एकदम मस्तपैकी गोल्डन कलर आलेला आहे. चला नाश्ता करून घेतो. रताळी आणि साबुदाणे दिले होते. कोणी दिले होते साबुदाणे? हे साबुदाणे वगैरे दिले होते ना पुण्यावरनं? हो. आणि भिजलेल्या डब्यात. आणि रताळी ते 2 दिली होती तर का आता इकडे मित्रांनो आजीच्या मैत्रिणी आलेत आजीला बघायला. आजी म्हणजे आपल्या आईला बघायला आलेत. जिजा आहे, भाग्या आहे, पळते घरात. मग भाग्या बरी आहेस ना? जिजा आहे. अगं तू आत काय करते इकडे? काय कसं काय आहे का बरी म्हातारी? हा अगं पिशवी नंतर बघ, इकडे आले त्यांना आधी भेट. बरी काय वाटतंय का? शब्बर वाटतंय ना? बरं होतं. आता ताबीर नाही येत 15 दिवसाला. परत दिली तिला शिक्षण करायला. सिटी काढायला दिली होती. आणि काढायचे ना आता नाही. मग ते काढायचे होते. नाही गेल्या आमची माणसं पुंजारा आली तर नेलायचा. मित्रांनो आजीच्या मैत्रिणी आलेत आजीला भेटायला. तर त्यांचे चालेत आता गप्पा. इकडे बघू शकता. चला मित्रांनो जरा मंदिरातून फेरफटका मारूया. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, कुठलीही व्हिडिओ काढत त्यामध्ये सगळं हिरवळ होतं. आणि आता सगळं पिवळं झालं. तरी पण पाऊस चालूच आहे, त्यामुळे अजून देखील हिरवळ चालूच आहे. भातांची नुकसानी झालीत. वांदरं आलीत का काय? तर इकडे बघू शकता विटावता त्यांच्या कुवाळीवरती कुवाळ बघा केवढं पडलेत, मोठं एकदम बिग साईज. तर चला मंदिराकडच्या दिशेने, मंदिराचं आपलं काम चालू आहे. नवीन बांधकाम करतायत मंदिराचं. हे आपल्या आशा काकू बघू शकता. तंबाखू खातीस का काय? बघू शकता आपली जिजा आहे.
नित्य नेमाने पाय पडायला आली आहे. मंदिराचं काम एकदम जोरात चालू आहे. तर तुम्ही बघितलं असेल इथून भैरवाबाला आवाज येतो, बा भैरवाबा सर्वांना सुखाचं ठेव. आणि आता इकडं मस्तपैकी जोरात काम चालू आहे. इकडं पाये खणलेले आहेत. तर मित्रांनो, गावातून फेरफटका वगैरे मारला. मंदिराचं काम जोरामध्ये चालू आहे. आणि ह्या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवलं मी रात्रीचा प्रवास, आजीला गावी घेऊन आलो, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि व्हिडिओला इथंच थांबवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि पुढची व्हिडिओ असणार आहे गावामध्ये आम्हाला फराळ वाटायचं आहे. तर सविस्तर माहिती मी त्या व्हिडिओमधूनच देईल. तर ही व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि ती देखील व्हिडिओ पूर्ण बघा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या ओढगावाकडची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.